नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 11 जून 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 18व्या लोकसभा निवडणुकीमध्ये किती महिला निवडून आलेल्या आहेत? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी 74 एकूण या ठिकाणी महिला या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. 4-5 पॉईंट्स आहेत, ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी फक्त बघत बसू नका, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. पॉईंट्स लिहून घ्या. 18व्या लोकसभा निवडणूक 2024 मध्ये 74 महिलांनी विजय मिळवलेला आहे. 2019 मध्ये निवडून आलेल्या महिलांपेक्षा 78 पेक्षा या ठिकाणी आकडा हा कमी आहे. जर तुम्हाला पर्टिक्युलरली महाराष्ट्राबद्दल विचारलं तर लिहून घ्या, महाराष्ट्रामध्ये 7 महिला निवडून आलेल्या आहेत. तिसरा पॉईंट लिहून घ्या, 16% महिला खासदार 40 वर्षापेक्षा कमी वयाच्या आहेत. याच्यामध्ये जर तुम्हाला पर्टिक्युलरली कुठल्या पार्टीबद्दल विचारलं तर लिहून घ्या, भाजपामध्ये 30 महिला निवडून आलेल्या आहेत, काँग्रेसमधील 14 महिला निवडून आलेल्या आहेत आणि TMC मधील 11 महिला या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या, परंतु अत्यंत महत्त्वाचा आहे. संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती, पहिलंच इलेक्शन होतं. त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न क्रमांक पहिला. म्हणजेच आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन 2024 हे जे काही समिट होतं ते कोठे भरवण्यात आलेलं होतं? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अमेरिका, USA हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या ठिकाणी बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन 2024 आयोजित करण्यात आलेलं होतं. हे काय आहे, याच्या मागचा उद्देश काय आहे, याच्यामध्ये एक अलायन्स तयार झाला आहे, याच्याबद्दल 2-3 गोष्टी लिहून घ्या. पहिला पॉईंट, बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन 2024 दरम्यान भारत, दक्षिण कोरिया, अमेरिका, जपान, युरोपियन युनियनने संयुक्तपणे बायोफार्मास्युटिकल अलायन्स सुरू केलेला आहे. बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन 2024 जगातील सर्वात मोठे बायोफार्मास्युटिकल प्रदर्शन होते. बायोफार्मास्युटिकल अलायन्सचा मुख्य उद्देश जगातील औषधांचा पुरवठा सुधारणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. तर अशा प्रकारे हे काय होतं? मग बायो इव्हेंट इंटरनॅशनल कन्व्हेन्शन होतं, जे आयोजित करण्यात आलं होतं USA या ठिकाणी. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा. 100% हा प्रश्न विचारला जाणार, लिहून घ्या. नरेंद्र मोदी 3.0 शपथविधी सोहळ्यामध्ये किती शेजारी राष्ट्रांचे नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तब्बल या ठिकाणी शेजारील 7 देशांच्या नेत्यांना या ठिकाणी ओथ सेरेमनीला, शपथविधीला या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. मग हे 7 जण कोण कोण आहेत, कोणकोणत्या देशाचे आहेत, त्या देशाचे पंतप्रधानांना बोलवलं होतं की अध्यक्षांना बोलवलं होतं, याच्याबद्दल कन्फ्युजन आहे, व्यवस्थितपणे लिहून घ्या. पहा, सुरुवातीला लिहून घ्या. भूतानचे पंतप्रधान होते शेरिंग तोबगे, नेपाळचे पंतप्रधान होते पुष्पकमल दहल, मॉरिशियसचे पंतप्रधान होते प्रविंद कुमार जुगनाथ, सेशेल्सचे उपराष्ट्रपती होते अहमद अफीफ, मालदीवचे अध्यक्ष होते मोहम्मद मुइझू, श्रीलंकेचे राष्ट्रपती होते रानिल विक्रमसिंघे आणि बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या शेख हसीना. अशा टोटल 7 देशांचे वेगवेगळे पंतप्रधान, अध्यक्ष, उपराष्ट्रपती यांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा. पर्यावरणीय आरोग्य जागतिक क्रमवारी 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 177वा क्रमांक आहे. लिहून घ्या या ठिकाणी व्यवस्थितपणे. पहिला या ठिकाणी क्रमांक आहे आइसलँडचा, दुसरा आहे नॉर्वेचा, तिसरा आहे फिनलँडचा आणि आपला प्यारा भारत आहे 177 क्रमांकावरती. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या निर्देशांबद्दल. तर लगेच काय करूया, वेगवेगळ्या निर्देशित करण्यात आलेल्या निर्देशांमध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती एकदा नजर टाकूया. लिहून घ्या. जागतिक युनिकॉर्न रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक 3रा आहे. जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये 49 आहे. ग्लोबल फायर पॉवर रँकिंग 2024 मध्ये 4था आहे.
भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये 93 आहे. लोकशाही निर्देशांक 2023 मध्ये 41 आहे. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये 42 आहे. संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक 2022 मध्ये 134, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 मध्ये 126, जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 मध्ये 159, पर्यावरणीय आरोग्य जागतिक क्रमवारी 2024 मध्ये 177 आणि हवामान बदल कामगिरी निर्देशांक मध्ये या ठिकाणी 2024 च्या 133 क्रमांक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4 महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. इंडियन मिक्स्ड मार्शल आर्ट्स फायटर टिंबटिंब या खेळाडूने अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप याच्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून हिस्ट्री क्रिएट केलेली आहे, इतिहास रचलेला आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पूजा तोमर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? पूजा तोमर. कोण आहेत या? इंडियन मिक्स्ड मार्शल आर्ट्स फायटर आहेत. त्यांनी काय केलेलं आहे? UFC मध्ये अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप मध्ये या ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी करून एक इतिहास या ठिकाणी रचलेला आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. USA लुईस विले या ठिकाणी झालेल्या अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिपमध्ये प्रशंसनीय कामगिरी करून इतिहासात त्यांनी त्यांचं स्थान या ठिकाणी कोरलेलं आहे. अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिपच्या इतिहासामध्ये विजय मिळवणारा पूजा तोमर हा जो काही खेळाडू आहे, ही जी काही खेळाडू आहे ती पहिली भारतीय सेनानी ठरली आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. पूजा तोमर कोणत्या राज्याला बिलॉंग करतात? तर उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमधील बुढाणा नावाचं गाव आहे, त्या गावाला त्या बिलॉंग करतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. अलीकडेच जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान कंपनीचा किताब कोणी मिळवलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एनव्हिडिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर एनव्हिडिया ही कंपनी या ठिकाणी मोस्ट व्हॅल्युएबल कंपनीज इन द वर्ल्ड याच्यामध्ये 2nd रँकवरती आलेली आहे. मग पहिल्या रँकवरती कोण आहे? मायक्रोसॉफ्ट, दुसऱ्या ॲपल, तिसऱ्या अल्फाबेट गुगल. या ठिकाणी फोटोच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता. 1 नंबरला आहे मायक्रोसॉफ्ट. टेक्नॉलॉजी सेक्टरमधील सर्व कंपनी आहेत. जवळपास याचं जे काही मार्केट कॅपिटलायझेशन आहे, बाजार भांडवल आहे, ते जवळपास $3 ट्रिलियन आहे. 2 नंबरला आहे एनव्हिडिया. हे सुद्धा टेक्नॉलॉजीमध्ये काम करतं. याची सुद्धा जवळपास 3 ट्रिलियन या ठिकाणी मार्केट कॅपिटलायझेशन आहे. 3 नंबरला आहे ॲपल, 4 नंबरला आहे अल्फाबेट गुगल आणि 5 नंबरला आहे अमेझॉन, जे की ई कॉमर्स सेक्टरमध्ये काम करते. पुढचा प्रश्न क्रमांक 6. ज्यांना अखिल भारतीय टेनिस असोसिएशनकडून आजीवन कामगिरीसाठी दिलीप बोस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. म्हणजेच काय? टिंबटिंब यांना अखिल भारतीय टेनिस असोसिएशनकडून आजीवन कामगिरीसाठी दिलीप बोस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बोथ ऑफ दी अबव, वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए नरसिंह आणि पर्याय क्रमांक बी रोहिणी लोखंडे या दोघांना या ठिकाणी दिलीप बोस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. प्रश्न का महत्त्वाचा आहे? लिहून घ्या. लाईफ टाईम अचिव्हमेंटमध्ये ही पहिलीच अशी वेळ आहे जेव्हा एका महिला कोचला, वुमन कोचला, महिला प्रशिक्षकाला पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. रोहिणी लोखंडे या पहिल्या महिला प्रशिक्षक ठरल्या आहेत ज्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि दिलीप बोस पुरस्कार मिळवणारे नरसिंग हे 11व्या क्रमांकाचे पुरुष प्रशिक्षक या ठिकाणी ठरलेले आहेत. सर्व गोष्टी समजतात? ठीक आहे. या ठिकाणी मग लगेच आपण काय करूया, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या कारणासाठी पुरस्कार देण्यात आलेले आहेत, सन्मानित करण्यात आलेले आहेत. त्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती एकदा नजर टाकूया. लिहून घ्या. ग्लोबल प्राईड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 देण्यात आला पवन सिंधी यांना. फाईडद्वारे ग्रँडमास्टर शीर्षक देण्यात आलं वैशाली रमेश बाबू यांना. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 जेनी एरपेनबेक यांना देण्यात आलं. टाटा साहित्य जीवन गौरव पुरस्कार 2023 CS लक्ष्मी यांना. टागोर साहित्य पुरस्कार सुकृता पौल यांना. व्हिटली गोल्ड अवॉर्ड ज्याला आपण ग्रीन ऑस्करने या ठिकाणी ओळखतो तो देण्यात आला पूर्णिमा देवी बर्मन यांना. गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 ज्याला आपण ग्रीन नोबेलने ओळखतो तो देण्यात आला अशोक शुक्ला यांना. नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 निमन्सा यांना. दिलीप बोस पुरस्कार महिलांमधील देण्यात आला रोहिणी लोखंडे यांना. आणि दिलीप बोस पुरस्कार पुरुषांमधील देण्यात आला नरसिंह यांना.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7. भारत आणि कतार यांच्यातील गुंतवणुकीतील सहकार्यासाठी मजबूत करण्यासाठी किंवा गुंतवणुकीमध्ये काय सहकार्य आहे ते मजबूत करण्यासाठी जॉईंट टास्क फोर्स गुंतवणूकची पहिली बैठक कुठे झालेली आहे? इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या, फर्स्ट जॉईंट टास्क फोर्स मीट ऑन इन्व्हेस्टमेंट बाय इंडिया अँड कतार. कुठे झाली ही या ठिकाणी परिषद? तर पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण काय करूया, वेगवेगळ्या समिट्स वरती एकदा नजर टाकूया. दिव्य कला मेळा 2024 झाला त्रिपुरामध्ये. 46वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक झाली भारतामध्ये. जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 नेदरलँडमध्ये. 10वा जागतिक जलमंच आयोजित करण्यात आला बालीमध्ये. AI फॉर गुड ग्लोबल समिट 2024 झालं स्वित्झर्लंडमध्ये. बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन 2024 झालं अमेरिकामध्ये. 11वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट मेळावा झाला मेघालयमध्ये. एशियन इंडिया मिलेट फेस्टिवल 2023 आयोजित करण्यात आलं इंडोनेशियामध्ये. संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद COP28 हे झालं UAE या ठिकाणी. G77 शिखर परिषद झाली 2024 मध्ये युगांडा या ठिकाणी. आणि 2024 ची वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट झाली आयोजित करण्यात आली होती दुबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 8. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 600 षटकार मारणारा टिंबटिंब हा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरलेला आहे. तर पर्याय क्रमांक ए रोहित शर्मा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी जर तुम्हाला असं बघायचं असेल तर मोस्ट इंटरनॅशनल सिक्सेस याच्यामध्ये 1 नंबरला आहे रोहित शर्मा, तब्बल 600 षटकार मारले आहेत. 2 नंबरला आहेत क्रिस गेल 553 षटकार आणि 3 नंबरला आहेत शाहिद आफ्रिदी 476 षटकार मारलेले आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9. इनाडू ग्रुप आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झालेलं आहे? तर पर्याय क्रमांक डी 88 वयाच्या वर्षी या ठिकाणी निधन झालेलं आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच 10 ट्रिलियन रुपीजचा जो काही टप्पा आहे तो पार करणारं देशातील पहिलं म्युच्युअल फंड हाऊस कोणतं बनलेलं आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए SBI हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्याचं जे काय या ठिकाणी AUM आहे असेट अंडर मॅनेजमेंट असं म्हणता येईल, तर ते पूर्ण SBI म्युच्युअल फंड हाऊसचं किती झालेलं आहे? तर 10 ट्रिलियन रुपीजच्या या ठिकाणी क्रॉस झालेला आहे टप्पा. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11. शेख साबह खालिद अल सबाह यांची कोणत्या देशाचा युवराज म्हणून प्रिन्स क्राउन म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी कुवेत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कुवेत देशाचे या ठिकाणी नवीन क्राउन या ठिकाणी प्रिन्सेस बनलेले आहेत. कोण? तर त्यांचं नाव आहे शेख साबाह खालिद अल साबाह असं त्यांचं नाव आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 12. डंकी का डुंकी नावाचा एक चित्रपट आला होता पहा, त्याच्यावरून हा प्रश्न आहे. लोकप्रिय डंकी मार्ग खालीलपैकी कोणत्यासाठी वापरला जात होता? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बेकायदेशीर स्थलांतर, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल इल्लीगल मायग्रेशन असं इंग्रजीमध्ये म्हणता येईल. तर त्याच्यासाठी या ठिकाणी हा जो काही पॉप्युलर डंकी मार्ग आहे तो या ठिकाणी वापरला जात होतो. ठीक आहे, तर सर्व गोष्टी समजल्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, सलग 8व्यांदा RBIने रेपो दर टिंबटिंब टक्क्यावरती कायम ठेवलेला आहे. 6%, 6.5%, 7% की 7.5%? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, ॲनालिसिस करणं, वहीमध्ये नोट्स काढणं, त्याचं रिव्हिजन मारणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस. 2 जूनला 2 दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस. 3 जून जागतिक सायकल दिवस. 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस. 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस. 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस. 14 जून जागतिक रक्तदाता दिवस. 15 जून जागतिक पवन दिवस. 20 जून जागतिक निर्वासित दिवस. 21 जूनला 3 दिवस असतात, जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस. 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. 26 जून अंमली पदार्थाचे सेवन
आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर?